ती वेश्या नव्हती, ती व्यवस्था होती. रात्रीचे 11 वाजले होते. पोलीस स्टेशनच्या बाहेर पिवळ्या लाईटखाली ती उभी होती. डोळ्यात भीती नाही, राग नाही, फक्त थकवा. नाव, पोलीस ओरडला. ती हसली. नाव? नाव तर त्या मी बदललं साहेब. आज मी माया, काल रेखा, उद्या कोण माहीत. पोलीस चिडला. जास्त शहाणीपणा नको. काय काम करतेस? ती शांतपणे म्हणाली. जगण्यासाठी जे करायला लावलं ते. पोलीस हसला. वेश्या आहेस तर सरळ सांग. तेव्हा तिने डोळे उचलले आणि पहिल्यांदाच आग पेटली. वेश्या मी नाही साहेब. मी त्या शाळेची विद्यार्थिनी आहे जिथे शिक्षकांनी शरीराकडे आधी पाहिलं, गुणांकडे नाही. स्टेशनमध्ये शांतता पसरली. ती बोलत राहिली. मी त्या घरातली मुलगी आहे जिथे वडिलांनी दारू प्यायली आणि आईने गप्प बसायला शिकवलं. मी त्या समाजातली बाई आहे जिथे इज्जत कपड्यांमध्ये मोजली जाते आणि गुन्हेगार पैशात सुटतात. पोलीस थोडा नरम झाला. मग इथे कशी आलीस? ती हसली. कडू हसू. एक दिवस पोट भुकेलं होतं साहेब. आई हॉस्पिटलमध्ये होती. नोकरी मागायला गेले, तिथे त्यांनी काम नाही, देह मागितला. पहिल्यांदा रडले, दुसऱ्यांदा सहन केलं, तिसऱ्यांदा सवय झाली. आणि एक दिवस समाजाने माझ्या कपाळावर शिक्का मारला. वेश्या. ती थांबली. पोलीस खाली पाहत होता. ती शेवटचं म्हणाली. आज मला पकडता साहेब, पण उद्या त्या आमदाराला पकडाल का, ज्याने मला पहिल्यांदा पैशावर विकत घेतलं? त्या बाबूला पकडाल का, जो रात्री माझ्याकडे येतो आणि सकाळी प्रवचन देतो? ती वळली. मी गुन्हेगार नाही साहेब, मी पुरावा आहे. ती गेली आणि मागे राहिलं एक स्टेशन आणि एक संवेदनाहीन व्यवस्था.